हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग। तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर चला, आज आम्ही चाललो होतो पारडशिंग्याला। तर तुमच्यासोबत आज पारडशिंग्याचा टूर शेअर करतो। तर मग सगळेजण झाले पटापट रेडी। आता सगळेजण म्हणजे सगळ्या ताई, त्यांचे लेकरं आणि सर्व आम्ही एकत्र मिळालो आणि निघालो मग सकाळी। आता शाळेला सुट्टी होती तर त्याच्यानं सगळे लेकरं होते घरीच। मग ताई म्हणे चला घरचा सॅटो आहे, तर मग निघालो आम्ही। आमच्यासोबत नीरजही होता। मग मस्त प्रवास सुरू केला आम्ही। जाऊन पोहोचलो मग मंदिरात। तर मंदिरात गेलो तर जास्त काही गर्दी होती नाही मंदिरात, कारण आता सध्या काही कार्यक्रम हे ते आहे नाही, त्याच्यामुळे गर्दीच नव्हती। तर गेल्या वहिनी एवढ्या थकल्या होत्या वाटते की त्याला पाहण्यासारखा चेहरा झाला होता ताईचा। मग नीरजचं थोड्या वेळपर्यंत भाषण ऐकून घेतलं आम्ही। तुम्ही ऐकून घ्या आता थोडंसं। त्याचं भाषण ऐकून थोडंसं बोर झालो आम्ही। मग सगळ्या बॅगा गिगा उचलल्या आणि पटपट निघालो मग आम्ही मंदिरात समोर जासाठी। तर आता एवढी काही गर्दी होती नाही, तर आमचाच राज होता तिथं। तर गेलो तर त्या मंदिरातले ते दुकानदार पहा पूजा घ्यायसाठी कसे करते, भल्ले उल्लू बनवते बरं। 5 रुपयाचा आणि 10 रुपयाचा हार सांगते आणि गेल्यावर 100 न 50 रुपये देते। मग काय पूजेची थाल तर घेणारच होतो। मग आता किती काही नाही म्हटलं तरी घेणं आलंच। मग किरणनं वहिनीनं तिथं पूजेचं सामान गिमान घेऊन घेतलं ओटीचं। मग सगळेजण आम्ही निघालो आतमध्ये मंदिरात। तर त्या मंदिरात पहा किती सुंदर वाटून राहिलं आहे दुरूनच। आता मंदिरात कोण कोण आलंय ह्या पारडशिंग्याच्या कमेंटमध्ये सांगा बरं तुम्ही पण। मग काय आम्ही सगळेजण गेलो आणि गेल्या मग तिथं होती पूजा। तर छोटी तर पहा आशीर्वाद मागून राहिली, पहिल्या नंबरच्या पायरीवर बिलकुल पायाच लागून घेतल्या तिने। आणि ह्या तर मंदिरात जायच्या अगोदर यायची तर शॉपिंगच सुरू होऊन गेली ताईची। त्याचे शॉपिंग पाहून मी थोड्या वेळपर्यंत त्याच्या जवळच उरली आणि त्याच्यात त्या दुकानदारासोबत मोलभाव करून राहिल्या होत्या। मग आम्ही मंदिरात गेलो आणि तिथं मंदिर पहा किती सुंदर होतं। कुत्रे तर गल्लेच बसले राहते तिथं, पण असं म्हणते की कुत्र्याला कोणी हाकलत नाही म्हणते। मंदिरात आहे सतीमाईचा फोटो, तर मंदिर तर एकच नंबर होतं। मग तिथं मला गेल्यावर ते कुंकू लावायला खूप जास्त आवडते त्या मंदिरातलं। मग सर्वात आधी गेलो तर पहिले पूजा करून घेतली, पूजा केली आणि त्याच्यानंतर मग मस्त कुंकू लावून घेतलं। तर कुंकू लावलं तर तिथं पहा सगळेजण माझ्याजवळ कुंकू लावायला येऊन तयार होऊन गेले। इशू आली ना खुशी आली। मग त्या दोघी जणीला लावून दिलं मॅम मस्त। मग डबल त्याच्यासोबत आधी गेली वर तर पाय लागासाठी। चला मग तुम्हाला दाखवतो आता तिथं काय आहे। तर मंदिर किती सुंदर आहे तिथं। जिकडे तिकडे फक्त सतीमाईच्याच फोटो आहे, पण मस्त प्रसन्न वाटते आणि भल्लं थंड लागते बिलकुल त्या ठिकाणी। मग गेलो बा आणि आम्ही थोडीशी पूजा करून घेतली तिथं। जे काही होतं ते मागून घेतलं। आता भेटते काय तर पाहू आता। मग काय मस्त वाटलं तिथं गेल्या इशूने मस्त पाया लागून घेतल्या तिथं। मग आली छोटी आली तर छोटी बल्ली बिलकुल पाया लागून राहिली ती बा। मग तिचाही व्हिडिओ करून घेतला थोडासा, म्हटलं घ्या। मग गेलो आम्ही पायरीवरून खाली। सगळेजणांची पूजा व्हायचीच होती, आमच्या पहिलेच झाली होती। आता आम्ही लयच फास्ट होतो ना त्याच्यानं। मग गेलो दुसऱ्या मंदिरात, समोर आहे अधिक मंदिर। मग ते पहा तिथं वातावरणही सुंदर ना, हिरवं आहे सगळीकडे। इतकं थंड लागते की बस। छोटीने एवढंही असून पहा पाण्याची बॉटल केवढी मोठी होती। आली मग आमची वरात एवढी मोठी। निघालो चेंडरे बांडरे घेऊन सगळेजण। मग जाऊन पोचलो आम्ही त्या दुसऱ्या मंदिरात। तर तिथं लयच म्हणजे पायऱ्या तशी तर भल्लीच गर्दी राहते ह्या मंदिरात, पण आज काय माहीत आम्ही आलो होतो म्हणून गर्दी नव्हती काय तर। पण आज पूर्ण खाली मंदिर होतं। मग मस्त आरामात आम्हाला तिथं जायला भेटलं, मस्त दर्शन घ्यायला भेटलं। मस्त तिथं गेल्याच म्हणजे पहिला नंबर आमचाच लागल्यासारखा लागून गेला होता त्या मंदिरात। मग छोटी खुशी सगळेजण समोर होते, मग मी होती। मग गेल्या तिथं मस्त पूजा गिजा करून घेतली डबल दुसऱ्या मंदिरात ना। त्याच्यानंतर मग काय तिथं फोटोशूट आला। मग फोटो काढून घेतल्या थोड्या वेळपर्यंत तिथं। मग इथं ह्या इशूले पाळणा दिसला, ते म्हणते मावशी मी पाळण्याला झुलवतो म्हणते, तू माझा व्हिडिओ घे म्हणते। मग तिनं तर पहा न जाताच तिथं मस्त डोकं टेकून मस्त पूजा करून घेतली। काय समजलं काय माहितीले, त्या बाईनं जसं केलं तसंच तिनंही केलं। आणि मग तिथं लागली ते पाळण्याला हलवासाठी, झुलवतो म्हणे मी पाळण्याला। मग मी तिचा व्हिडिओ करून घेतला तेवढा, म्हटलं आता तिलाही चांगलं वाटलं पाहिजे।
मग आता इशूला लागल्या म्हटलं पाया, मी कोण मागं राहून जाऊ बा म्हटलं. मग मी गेली आणि मी मस्त पाया लागून घेतल्या. मग आम्ही आलो जेवणाच्या ठिकाणी. ती हे पोरगी पावर आमची चिट्टूईनं तर लय साऱ्या जणांचे चष्मे जमा करून घेतले आणि लावून घेतले होते सगळे. त्याच्यात तिले नीरज त्रास देऊन राहिला होता. मग बसलो आम्ही सगळेजण एका ठिकाणी. मग आली सगळेजणाची जेवणाची वेळ, थकून गेलो होतो फिरून फिरून. मग बसलो जेवण करायसाठी. जेवणाला झाली मग सुरुवात. मग सगळ्या जणांना मस्त मस्त मेनू आणला होता वेगवेगळा आपापल्या घरचा. मस्त बसवली पंगत. मग आम्ही तिथं पेपरवर जेवण केलं मस्त. कोणी पत्राड्या, कोणी डोने, तर कोणी पेपर आणले होते, कोणी वेगवेगळे पदार्थ आणले होते, कोणी वटाणे भात आणला होता, कोणी काही. मग जेवण खाऊन केल्यानंतर मग हिची मस्ती पाहिली थोडीशी. छोटीची झाली तर मग चिट्टूची आली. मग इशू आली तिच्या मागं. मग इशूची केली. मग थोडा वेळपर्यंत आम्ही गार्डनमध्ये घुमलो. मग छोटीनं मी मस्त रील शूट केला तिथं 2-3. आणि त्याच्यानंतर मग आला गार्डनमध्ये. तर गार्डनमध्ये चाललो होतो. मग आम्ही तर गार्डनची तिकीट होती. मायू म्हटलं हे तर नवीनच आहे बाप्पा, नाही तर नाही पहिले फुकट जायला भेटन, आता प्रत्येक ठिकाणी पैसेच कमावते लोक. तर 5 रुपये तर तिकीट घेतलीच त्या गार्डनवाल्यानं. मग गेलो आम्ही सर्वजण तिथं काढून घेतल्या. मग आम्ही पटापटा तिकीट काढल्यानंतर पोचलो गार्डनमध्ये. गार्डनमध्ये जाऊन पोचलो तर इकडे नीरजनं त्याची म्हणजे त्या वहिनी अगोदर चालल्या होत्या वाटते. नीरज त्या वहिनीला देऊन राहिला होता त्रास. मला दिसलं तर मी चालली गेली त्याच्याजवळ मग त्याचा व्हिडिओ घ्यायसाठी. आणि इकडे ताई की सगळ्या जणी होत्या. आम्ही मस्त झुललो त्या ठिकाणी, मस्त खेळलो. आणि हे लहान आमचे ताईचे लेकरं गिकरं होते ते तर मस्तच वाटून राहिलं होतं. ते आता मस्तच खेळून राहिले होते तिथं. ह्या पहा वहिनीला नीरजनं झुलवून दिला आणि वहिनीला सोडून दिलं तिथून. त्या एकट्याच घुमून राहिल्या होत्या. मग मलाच कदर आली तर थांबवला बाप्पा. मग नीरजही आला मग थांबवलं. मग आम्ही इकडे गेलो झुलासाठी दुसऱ्या याच्यातही नीरजनं आम्हाला त्रास दिला. ज्यात मस्त तिथं खेळलो आम्ही. मस्त लहान लेकरच भरून गेलो होतो आम्ही आज तर त्या ठिकाणी. झुललो मस्त. मग आली खुशीची वेळ पाळण्यावर बसायची. खुशीला एवढ्या जोरानं झुलवलं त्या नीरजनं, पण तरी तिला काहीच वाटलं नाही. तिला ना चक्कर आला ना काहीच आलं. मस्त फिरली ते त्याच्यात. आणि त्याच्यासोबत नीरजही घुमला गोल गोल. मजा आली मग तर. आणि इकडे छोटी आणि चिट्टू या दोघीजणी लहान बनून गेल्या होत्या. लहान लेकराच्याच खेळण्यावर खेळायला लागून गेल्या. आणि इशू बाबूला त्रास देऊन राहिली होती. तो बा कसा तुरतूर धावून त्या मध्ये डबलही चालला होता घसरकुंडीवर. मग घसरून झाल्यावर मग आलं काही घ्यायची वेळ. तर छोटीनं काय घेतलं होतं काय माहीत बाप्पा, भावला घेतला होता वाटते तिनं विकत. मग आम्ही थोड्याशा बांगड्या गिंगड्या सगळं पाहून घेतलं त्या ठिकाणी. ताईने काही वस्तू घेतल्या. आणि मग आता लहान लेकरं होते तर ते त्याच्या धाकानं तर त्याच्या माया बिलकुल दुकानाच्या बाहेरच पडून राहिल्या होत्या, कारण ते घेऊन मागत होते ना काहीतरी. मग सगळ्या जणांना वेगवेगळ्या वस्तू घेतल्या मस्त. मग आलो मस्त ॲटोत बसलो ना परतलो मग आम्ही घरी. इथं मस्त गाणे म्हणत आलो. मस्त वाटून राहिलं होतं. असा झाला आमचा आजचा प्रवास. तर सांगा कमेंटमध्ये कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटू.